अस्सलाम वालेकुम, आदाब, नमस्कार। परभनी न्यूज़ महानगर में आपके साथ शेख इफ्तिखार। सेलू तालुके के राजेवाड़ी से वालूर रोड पर दुधना नदी पर बने हुए पुल के पानी में बहाव के भीतर मोटरसाइकिल सवार दो लोग बह जाने की घटना सामने आई है। इस घटना में जाने वाले छाबूराव जावड़े और मारुति हड़कर ऐसे ये दो बह जाने वाले लोगों के नाम रहते हुए तो मोटरसाइकिल पर जाते समय पुल के रास्ते का पानी का बहाव नहीं समझ में आने से पुल से बहते हुए नदी के पानी में बहते हुए चले गए। ये सामने नज़ारा देखते हुए वहां के नागरिकों ने उन्हें बचाने की कोशिश की, लेकिन वो असफल होते हुए नजर आए। पिछले 4 दिनों से परभनी जिले में लगातार जोरदार बारिश होने के कारण नदी नालों को बड़े पैमाने पर पानी आया हुआ है। दुधना नदी दुफड़ी ये बुरी तरह से बहते हुए जा रही है। राजेवाड़ी से वालू रास्ते पर कम ऊंचाई वाले पुल पे पानी बह जाने के कारण ये दो रास्ते से रास्ता पार करते समय उन्हें पानी का बहाव समझ में नहीं आया और वो सीधा पानी से बहते हुए जाते हुए दिखाई दिए। तत्परता दिखाते हुए नागरिकों ने उन्हें बचाने की कोशिश की, लेकिन वो असफल रहे। इस घटना की जानकारी प्रशासन को मिलते ही उन्हें ढूंढने के लिए प्रशासन के अधिकारी कर्मचारी कोशिशें करते हुए नजर आ रहे हैं। इस जिले के कर्तव्यदक्ष कलेक्टर रघुनाथ गावड़े इन्होंने पहले ही 18 और 19 तारीख के रोज इस जिले के नागरिकों से आह्वान किया था, अपील की थी कि वो बाहर ना निकले, निकलते समय सावधानी बरते। प्रशासन अपने कार्य में जुटा हुआ है, ऐसी जानकारी दी गई थी और नागरिकों से अपील की गई थी कि जरूरत के वक्त ही बाहर निकले और अपना वजह बाहर ना निकले, ऐसी अपील की गई थी। इसके बावजूद ये परभनी जिले में सेलू तहसील में यह घटना होने के कारण इस इलाके में अफसोस का माहौल दिखाई दे रहा है। लोडिंग कंटेनर ने टू व्हीलर को पीछे से उड़ा देने के कारण टू व्हीलर सवार की जगह पर ही मौत होने की घटना 18 अगस्त के रोज दोपहर 4 बजे के दरमियान बसमत रोड स्थित हुई है। इस मामले में नवा मुंडा पुलिस थाने में अपराध दाखिल किया गया है। वैजनाथ तुरे राव इन्होंने तकरार दी है कि फिरियादी का भाई गंगाधर प्रभाकर तुरे राव उम्र 60 साल, रहने वाले सत्कार कॉलोनी, इनकी मौत हुई है। गंगाधर तुरे राव ये MH 38Y 5237 इस टू व्हीलर से परभनी शहर से घर की ओर आ रहे थे। बसमत रोड पर उनके टू व्हीलर को पीछे से MH 38 AJ 2022 इस नंबर के कंटेनर ने टक्कर मार दी, जिसमें उनका दुर्घटना में उनकी जख्मी होकर गंगाधर तुरेराव इनकी मौत हुई है। इसके लिए वजह ये कंटेनर है। ऐसी फिरियाद देने पर नवा मुंडा पुलिस थाने में अपराध दाखिल किया गया है। आगे की जांच PSI भोसले कर रहे हैं। परभनी शहर स्थित जेल वर्ग 2 के रविवार 17 अगस्त के रोज शाम लगभग 6:15 बजे यहाँ के बंद 2 कैदियों ने अपने आपस में मारपीट करने की घटना हुई है। दोनों घायल कैदियों को इलाज के लिए परभनी के जिला सरकारी अस्पताल में भर्ती कराया गया है। इस संबंध में 18 अगस्त के रोज नानलपेट पुलिस थाने में मामला दर्ज किया गया है। जेल कांस्टेबल रामदास राउत ने शिकायत दर्ज कराई है कि 17 अगस्त के लगभग 6:15 बजे के दरमियान बैरक से तेज आवाजें सुनाई दी। ये आवाजें सुनकर ड्यूटी पे तैनात पुलिस कांस्टेबल, शिकायतकर्ता और अन्य कर्मचारी बैरक की ओर दौड़े। इस स्थान पर बैरक में 2 कैदी ओमकार नारायण मोहिते और शेख तौफीक शेख कौसर आपस में झगड़े करते हुए दिखाई दिए। ड्यूटी पर मौजूद कर्मचारियों ने उनका झगड़ा सुलझाने की कोशिश की। इस समय कैदियों ने पुलिस के साथ भी धक्का मुक्की की और झगड़े के दौरान दोनों कैदी घायल हो गए। उन दोनों कैदियों पर प्रथम इलाज करते हुए उन्हें इलाज के लिए सरकारी अस्पताल में भर्ती कराया गया है। इस घटना की सूचना वरिष्ठ अधिकारियों को दी गई है। इसके बाद नानलपेट पुलिस स्टेशन में ओमकार मोहिते और शेख तौफीक के खिलाफ मामला दर्ज किया गया है। आगे की जांच पुलिस नायक पोले कर रहे हैं। शादी, वलीमा, कंदोरी व अन्य प्रोग्राम्स के लिए एक ही नाम, डायमंड हॉल। डायमंड नाम की तरह बिल्कुल चमकदार और नायाब। पानी, लाइट, सफाई और पार्किंग का पूरा ख्याल। बड़े और खुशनुमा हॉल। लेडीज और जेंट्स के लिए अलग अलग रास्ते, सेपरेट लेडीज हॉल। बुकिंग के लिए संपर्क करें मोहम्मद मुबशिर, मोबाइल नंबर 9175014673 9975419852। एड्रेस दरगाह के करीब, परभनी। परभनी जिले में पिछले 4 दिनों से चल रही लगातार बारिश के कारण क्षतिग्रस्त हुई खेतों की फसलों का पंचनामा करते हुए तुरंत मुआवजा दिलाया जाए, ऐसी मांग का निवेदन आज तारीख 19 अगस्त 2025 मंगलवार के रोज
उद्धव बालासाहब ठाकरे गुट की ओर से, इस शिवसेना की ओर से जिला कलेक्टर को निवेदन दिया गया। निवेदन में कहा गया है कि परभनी जिले में पिछले 4 दिनों से भारी बारिश हो रही है और कई इलाकों में नदियां और नहरें उफाल कर निकल रहे हैं, जबकि राजस्व मंडल भारी बारिश में चपेट में है। इससे किसानों के फसलों का भारी नुकसान हुआ है। जिले में कई जानवरों की मौत हो गई है और परभनी जिले के कुछ राजस्व मंडलों में औसतन 65 से 95 मिलीमीटर बारिश दर्ज की गई है। बांध क्षेत्र में बारिश के कारण बांध से अतिरिक्त पानी छोड़ दिया गया है, जिससे नदी किनारे के गांव में बाढ़ जैसी स्थिति पैदा हो गई है। नदियों और नहरों का पानी खेतों में जमा हो रहा है, जिसके कारण बड़े पैमाने पर जंगलों के फसलों का व्यापक नुकसान हो गया है। इस बारिश से जिन किसानों के फसलों में बर्बाद हो गई है, उन्हें तुरंत आर्थिक मदद दी जाए और परभनी जिले में गीला आपातकाल घोषित किया जाए, ऐसी मांग की गई है। दिए गए निवेदन पर जिला प्रमुख रविंद्र धर्मे, गंगा प्रसाद आनेराव, पंडितनाथ घुले, इनके अलावा तमाम पदाधिकारी इस समय मौजूद थे। 4 दिवसापासून परभणी जिल्ह्यामध्ये जो काही संततधार पाऊस चालू आहे आणि काही वेळेस अतिवृष्टी सुद्धा झाली, त्याचा परिणाम म्हणून सर्व शेतकऱ्यांची पिकं आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत। त्यामुळे आम्ही प्रशासनाला विनंती केली की याचे आपण तात्काळ पंचनामे करावे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, परभणी जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा। माननीय खासदार बंडू जाधव साहेब यांच्या आदेशानुसार आम्ही आज या ठिकाणी कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं आहे की आपण येणाऱ्या 2-4 दिवसामध्ये पंचनामे करावेत आणि शेतकऱ्याला कशी मदत लवकरात लवकर पोहोचेल यासाठी प्रयत्न करावे। वास्तविक आपण जर बघितलं असेल तर पूर्ण जिल्ह्यामध्येच खरीपाची पिकं आता सगळी नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत। त्यामुळं परभणी जिल्हा हा ओला दुष्काळ म्हणून जाहीर करावा अशी आम्ही विनंती आज प्रशासनाला केली। बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया, महाराष्ट्र इंजीनियर असोसिएशन परभनी, महाराष्ट्र राज्य जल आपूर्ति ठेकेदार संघ, महाराष्ट्र ठेकेदार महासंघ सभी विभागों में ठेकेदारों से प्रलंबित भुगतान न मिलने पर 35 जिलों के संगठनों द्वारा 35 जिलों में सरकार के खिलाफ आज धरना प्रदर्शन करते हुए उनके रुके हुए बिलों को तुरंत अदा किया जाए, ऐसी मांग का निवेदन आज तारीख 19 अगस्त 2025 मंगलवार के रोज जिला कलेक्टर ऑफिस में इन एसोसिएशन के पदाधिकारियों ने मिलकर निवेदन दिया। दिए गए निवेदन पर महाराष्ट्र इंजीनियर एसोसिएशन के अध्यक्ष नारायण चौधरी, उपाध्यक्ष भारत दोली, सचिव अशरफ कच्ची, प्रणव अग्रवाल, सागर कदम, गणेश वाघमारे, मोहम्मद शोएब देशमुख आदि पदाधिकारियों के हस्ताक्षर रहते हुए बड़ी संख्या में इंजीनियर यहां पर मौजूद थे। असोसिएशन तर्फे माननीय कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यात आलेलं आहे। आज पूर्ण महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र इंजिनियर्स असोसिएशन व सर्व कॉन्ट्रॅक्टर बंधूतर्फे धरणे आंदोलनाचा कार्यक्रम ठेवलेला होता, पण या ठिकाणी आज पावसाचं वातावरण असल्यामुळे आम्ही फक्त निवेदन सरांना दिलेलं आहे आणि आमची मागणी आहे की मागील 1 वर्षापासून जल जीवन मिशन असो किंवा बांधकाम विभाग असो किंवा जिल्हा परिषद असो, कुठल्याही प्रकारचे कॉन्ट्रॅक्टर लोकांचे देयकं, प्रलंबित देयकं आणखी त्यांना मिळालेले नाहीत। त्यामुळे कॉन्ट्रॅक्टर लोकांवर आत्महत्या करण्याची वेळ येत आहे। आमच्या काही लोकांनी मागच्या महिन्यात आत्महत्यासुद्धा केलेल्या आहेत। तर याची जाण शासनाला होण्यासाठी, शासनाला माहिती होण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी माननीय कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि लवकरात लवकर आमचे प्रलंबित देयकं देण्यासाठी विनंती केलेली आहे। परभणी येथे सगळ्या कॉन्ट्रॅक्टरच्या मार्फत विशेषतः जलजीवन मिशनचे बिलं जे पेंडिंग आहेत त्याच्याबद्दल कलेक्टरला निवेदन देण्यात आलेलं आहे। याच्यात मेन मुद्दा असा आहे की प्रत्येक गावामध्ये ॲट अ टाइम कामं काढण्यात आलेले होते, त्यामुळं कॉन्ट्रॅक्टर कमी पडू लागले, म्हणून शासनानं अनएम्प्लॉईड इंजिनियरला, बेरोजगार अभियंत्यांना 3-3 कोटीचे रजिस्ट्रेशन दिले आणि सगळ्यांनी कामं केले। टेक्निकली इंजिनियर हा व्यवस्थितच काम करतो, त्या उद्देशानं सगळ्या गावामध्ये व्यवस्थित कामं झालेले आहेत, पण प्रत्येक वेळेस निधीला दिरंगाई झालेला आहे आणि शेवटी गेल्या 9 महिन्यापासून निधी उपलब्ध नाही आहे। त्याच्यामुळं आणि ऑफिसमधून वारंवार नोटिसा येत गेले की काम पूर्ण जर केलं नाही तर तुम्हाला टर्मिनेट करण्यात येईल किंवा ब्लॅकलिस्ट करण्यात येईल किंवा तुमच्यावर फाईन लादण्यात येईल। त्याच्यामुळं सगळ्या कॉन्ट्रॅक्टरनं आपल्या परीनं इकून तिकून पैसे करून व्याजानं म्हणा, बँकेतून म्हणा, सगळं कामं व्यवस्थित आज रोजी 80 ते 90% कामं पूर्ण झालेले आहेत। तर कॉन्ट्रॅक्टरची सध्या आर्थिक परिस्थिती फार डबघाईला आलेली आहे
आणि त्याच्यामध्ये अनएम्प्लॉईड इंजिनियर हा सगळ्या गोत्यात आलेला आहे. त्याच्यामुळे शासनानं निधी देण्याची कृपा करावी, जेणेकरून आपले सगळे कॉन्ट्रॅक्टर आणि अनएम्प्लॉईड इंजिनियर हे थोडं सक्षम होतील. पुरानी बीमारियों की शर्तिया इलाज, घुटने के दर्द, शुगर, बवासीर, गुर्दे की पथरी, सफेद दाग, हार्ट अटैक, अस्थमा, एलर्जी, दाग कोड़ की बीमारी, गांठियों से पीड़ित अन्य बीमारियों से परेशान होते तुरंत संपर्क करें. डॉक्टर गोविंद कामटे, आयुर्वेदिक विद्या विशारद, बालाजी आयुर्वेदिक प्राकृतिक चिकित्सा केंद्र. एड्रेस तलाठी कार्यालय के पीछे, बसमत रोड, परभणी. समय सुबह 9 बजे से दोपहर 2 बजे तक, शाम 5 बजे से रात 9 बजे तक. मोबाइल नंबर 9921691008. खरीफ 2024 के फसल के बीमा को लेकर सेलू शिवार के किसानों को फसल बीमा मंजूर होने के बावजूद नगर पालिका के हद में आने की वजह दिखाकर ICICI लॉम्बार्ड इस कंपनी ने वजह दिखाकर उनके फसल बीमा देने से इनकार करने को लेकर आज तारीख 19 अगस्त 2025 के रोज सेलू शिवार के किसानों ने जिला कलेक्टर को निवेदन देते हुए उनके फसल बीमा की मुआवजा तुरंत दिया जाए ऐसी मांग की है. दिए गए निवेदन पर किसान शिव कुमार नावाड़े, चेतन फोपसे के साथ सभी सेलू शिवार के किसान इस समय मौजूद रहते हुए उनके हस्ताक्षर मौजूद है. यांचा खरीप 2024चा पीक विमा अद्यापही वारंवार निवेदन देऊनही आम्हाला पीक विमा मिळाला नाही. आम्हाला आमच्या तोंडाला पानं पुसलेली आहेत. वारंवार आम्ही मागील 5-6 महिन्यापासून निवेदन देत आहोत, पण उत्तरं देत आहेत. त्यामुळे आम्ही पुन्हा कलेक्टर साहेबांच्या शिष्टमंडळ घेऊन आम्ही निवेदन दिलेले आहेत. तर आता बघू आम्हाला कधी पीक विमा मिळतो. नाही मिळाला तर आम्हाला नाईलाजानं आम्हाला उपोषणाचा इशारा द्यावा लागेल. अर्बन ग्रामीण भागातले जेवढे काही शेतकरी आहेत त्यांच्या शेताचे विमे भरून सुद्धा अजून विमा भेटलेला नाही, अग्रिम आम्हाला जमा झालेला नाही. असं का करतात? बाकीचे शेतकरी सख्य आम्हाला सावत्र का समजतात? हे आमची भूमिका आहे. आम्ही पीक विमा भरून सुद्धा जर आम्हाला जर भेटत नसेल तर हे शासन काय करते? आम्हाला शेती विभाग आणि जे विमा विभाग, विमाचे जे पावत्या आहेत आमच्याकडे, पावत्या असून सुद्धा आम्हाला विमा का दिला जात नाही? सेलू शिवार, सेलू ग्रामीण भाग आणि सेलूच्या आसपासचे जेवढे काही शेतकरी आहेत, आज त्यांना पोळ्याला पैसे पण नाहीयेत. पोळ्याला साज बैलाचा घ्यायला पैसे नाहीयेत. तुम्ही विमा न दिल्यामुळे आमच्या शेतामध्ये आम्ही खतं सुद्धा पेरू शकलो नाहीत. बाकीच्या लोकांना विमा देता, आम्हाला काय देत नाही? सक्क सावत्र का समजता तुम्ही आम्हाला? एवढी मागणी आम्हाला शासनाकडे. आणि आम्ही हे जर मान्य केलं नाही, 6 वेळेस निवेदन दिले, 7वी वेळ आता ही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये येऊन द्यायची. दीदीनं सुद्धा आम्हाला खूप सपोर्ट केला, पण हे काम पूर्ण केलं नाही अजून कोणीच. जर हे काम 8 दिवसात पूर्ण झालं नाही तर तहसील अधिकारी सेलू यांच्या समोर आम्ही उपोषणाला सर्वजण बसणार आहोत. याची नोंद शासनाने घ्यावी. खूबसूरती का राज डॉक्टर हाशमी के पास. बालों का झड़ना, चेहरे के दाग व धब्बे, दीगर समस्याओं का इलाज हमारे पास. हमारे अपने बनाए हुए प्रोडक्ट्स 100% नेचुरल, कुदरती तौर पर इलाज बगैर किसी साइड इफेक्ट के साथ. पूरी तरह से कुदरती व खालिश प्रोडक्ट्स आपके सामने बनाए जाएंगे. हमारे खुद के बनाए हुए प्रोडक्ट शिकाकाई, रीठा, आंवला, मेथी, गुड़हल के फूल, भिंगरा, एलोवेरा के जरिए हर्बल ऑयल वो हर्बल शैम्पू बालों का झड़ना व डैंड्रफ को खत्म करने के साथ सर की खुजली को खत्म करे. पतले बालों का इलाज फायदेमंद है. साथ ही बालों को लंबा, घना और खूबसूरत बनाए. चेहरे के दाग धब्बे, कील, मुहासे, रूखी त्वचा वो चेहरे की झुर्रियां खत्म करे. साथ ही चेहरे को खूबसूरत बनाता है. खूबसूरती का राज डॉक्टर हाशमी के पास. हमारे पास ऑयल मशीन है जिससे हम आपके लाए गए खोपरा, कलौंजी, बादाम व अन्य सामग्री का तेल निकाल कर देंगे आपके सामने. एड्रेस डॉक्टर हाशमी मिनाज, खान साहब बिल्डिंग के पीछे, दरगाह रोड, परभणी. 8421522947, 8669131304. मिलने का समय सुबह 9 बजे से दोपहर 2 बजे तक और शाम 5 बजे से रात 9 बजे तक. वर्तमान में महाराष्ट्र के कृषि विश्वविद्यालयों के साथ साथ महाराष्ट्र सरकार के कृषि विभाग में भी रिक्त पद हैं जिन्हें अभी तक भरा नहीं गया है. इस कारण हजारों कृषि डिग्रीधारी बेरोजगार है. राज्य सरकार की ओर से कृषिधारी डिग्री धारकों को जल्दी से जल्द उनके पदों पर भर्ती ली जाए, इस मांग को लेकर स्पर्धा मंच की ओर से आज जिला कलेक्टर को निवेदन दिया गया. दिए गए निवेदन पर मंच के पदाधिकारियों के हस्ताक्षर रहते हुए हजारों की संख्या में छात्राओं ने आज जिला कलेक्टर पर मोर्चा निकालकर अपना रोष जताया. शालेय शिक्षण विभागामध्ये कृषीचा विषय अगोदर आला पाहिजे.
त्यानंतर दुसरी अशी मागणी आमची होती की मृद विभाग आणि जलसंधारणामध्ये फक्त ॲग्रिकॉच असले पाहिजे. जसं की तुम्ही D.Ed झालेले, B.Ed झालेले इंजिनियरवाले लोक घेतात, तिथं ते नको आहे. आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जो आजपर्यंत तुम्ही PhDच्या विद्यार्थ्यांना फेलोशिप देत आले, परंतु आता ती फेलोशिप थांबवली, तर ही फेलोशिप सरसकट विद्यार्थ्यांनी द्यावा. आम्ही मागच्या वेळेस अजितदादांना पण बोललो, तर त्यांनी काय म्हणले आम्हाला की इलेक्शन आली त्या प्रेशरमुळे आम्ही तुम्हाला फेलोशिप दिली. म्हणजे काय तुम्ही आमचं वोट विकत घेता का? तर हे न करता तुम्ही आमचं PhDचं महत्त्व समजून घ्यावं आणि आम्हाला फेलोशिप द्यावं. वारंवार सारथी झालं, महाज्योती झालं, बार्टी झाली, या संस्थांना आम्ही लेटर देऊन देऊन थकलोय, पण एकही जण आमचा अजून पण मुद्दाम घेत नाहीये. तर यांना सगळ्यांना विनंती आहे की आमच्या सगळ्या मागण्या पूर्ण करा. कृषी पदवीधर रस्त्यावर जमण्याचं कारण म्हणजे आज आपण पाहतो कृषी विद्यापीठ असेल किंवा कृषी विभाग महाराष्ट्र शासन असेल, त्याच्या दिवसेंदिवस जागा हे रिक्त होत चालल्यात. त्यामुळे जे कृषी पदवीधर आहेत यांच्यामध्ये बेरोजगारीचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढले चालले आहे. दुसरीकडे जर आपण पाहिलं तर दुसरीकडे पाहिल्यानंतर विद्यापीठामध्ये आज विद्यापीठाच्या 70% जागा रिक्त आहेत. फक्त 30% जागेवर 30% मनुष्यबळावर हे सध्या आज विद्यापीठ चालू आहे. त्याच्यामुळं सरकारला आमची विनंती आहे की लवकरात लवकर ज्या विद्यापीठामधल्या रिक्त जागा आहेत त्या रिक्त जागा भराव्या आणि कृषी पदवीधरांना न्याय द्यावा. त्याचबरोबर आमचा PhD फेलोशिपचा विषय होता. तर PhD फेलोशिपमध्ये राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी आम्ही त्यांना भेटलो. त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही एका घरामधले 5-5 जण तुम्ही PhD करता, मग आम्ही सगळ्यांनाच फेलोशिप द्यायची का? तर राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री दादा यांना माझी अशी विनंती आहे की तुमच्या घरामधले आपण आज पाहिलं तर 5-5, 6-6 जण हे राजकारणामध्ये, त्यावेळेस आम्ही कधी शेतकऱ्याच्या पुढे तुम्हाला काय म्हणलो का? तर आम्ही कधीच काही म्हणलो नाही. तर दादांना अशी माझी विनंती आहे की गोरगरीब शेतकऱ्याचे मुलं शिकायलेत. आमच्या बापजाद्यामध्ये कुणाची आधी पदवीधर झाला नव्हता, तर आमचे पोर या ठिकाणी PhD करतायत. तर सर्वांना शिक्षणामध्ये सहकार्य करावं. ॲग्रिकल्चर असिस्टंट म्हणजे कृषी सेवक नावाची पदभरती आहे, ती अजून झालेली नाहीये आणि ती पदभरती शासन नियमानुसारच करण्यात यावी. 2023 प्रमाणेच ती भरती यावर्षी सुद्धा करण्यात यावी, ही प्रथम आमची मागणी होती. शालेय शिक्षणामध्ये कृषीचा अभ्यासक्रम लागू करावा. 20-25 वर्ष झाल्या यासाठी लढाई चालू आहे, पण अजूनही त्याची दखल कोणी झाली नाही, अजूनही निर्णय झाला नाही. शासन या गोष्टींकडे लक्ष देत नाही, त्यामुळे आम्हाला विद्यार्थ्यांना पेटून उठावं लागतं आणि अशा प्रकारचे आंदोलन करावे लागतात. शालेय शिक्षणात जर कृषीचा अभ्यासक्रम लागू झाला तर प्रत्येक कृषी पदवीधराच्या हाताला काम मिळेल. प्रत्येक विद्यार्थ्याला एक शेतकऱ्यासाठी, कष्टकऱ्यासाठी काम करण्याची एक त्याला संधी उपलब्ध होईल. त्याच्यामुळे येणाऱ्या लवकरात लवकर 2026च्या आतमध्ये शालेय शिक्षणाच्या पोर्टलला हा शालेय शिक्षणाचा अभ्यासक्रम लागू करावा आणि तो लवकर पब्लिश करायला पाहिजे. तिसरा मुद्दा होता सर की विद्यापीठ पदभरती. मागच्या 12-13 वर्षापासून विद्यापीठात पदभरती झालेली नाहीये. 70% स्टाफ रिकामा आहे आणि 30% लोकांवर एका शिक्षकावर 4-4, 5-5 चार्जेस देऊन त्याच्याकडून काम करून घेतलं जातं. आज बघितलं तर त्यांचे वय 45-50 प्लस वय आहेत. त्या शिक्षकांना एक चार्ज सांभाळणं मुश्किल आहे, पण त्याच्यावर 4-4 चार्ज दिले जातात. त्याच्यामुळं कामाची निष्कृष्ट काम त्या ठिकाणी ते करतात आणि विद्यार्थ्यांचं या ठिकाणी ही जोपासलं जात नाही. त्यामुळे लवकरात लवकर ही पदभरती झाली पाहिजे आणि या पदभरतीमध्ये ॲग्री असिस्टंट पासून JRA, SRA आणि AP आणि गट डच्या सुद्धा ह्या सर्व जागा त्वरित भरल्या पाहिजे. यासाठी आम्ही या ठिकाणी आलो आहोत. संशोधक विद्यार्थी आहे. माझं ॲडमिशन जवळपास 1.5 वर्ष झालं माझं ॲडमिशन झालं आहे PhD साठी. आतापर्यंत कोणत्याही प्रकारची सारथी, बार्टी, महाज्योती असेल यांनी कोणत्याही प्रकारची जाहिरात काढलेली नाही, त्यांनी थांबवण्यात आले. त्याचबरोबर आम्ही माननीय महोदय मंत्र्यांना भेटलो तर मंत्री म्हणतायत की बाबा तुम्ही आम्ही त्यावेळेस इलेक्शन होतं, तुमच्या प्रेशरमुळे तुम्ही आंदोलन केलं, हे केलं, ते केलं, त्यामुळं आम्हाला तुम्हाला ते देण्यास भाग पडलं. पण आता तसं करणार नाही, आम्ही 100 विद्यार्थ्यांनाच देणार आहे किंवा 200 विद्यार्थ्यांनाच देणार आहे. तर असं न करता पूर्ण महाराष्ट्र हा जो आपला शेतीप्रधान देश आहे, त्याचप्रमाणे महाराष्ट्राचा सगळ्यात जास्त GDP देण्याचा वाटा हा महाराष्ट्र आहे आपल्या भारत देशामध्ये. तर याच महाराष्ट्र राज्यामध्ये तर कृषी हा महत्वाचा घटक आहे. त्याचबरोबर या कृषीमध्ये जे उच्च पदवी समजली जाते ती म्हणजे आचार्य पदवी, त्याच विद्यार्थ्यांना जर तुम्ही वेटीस धरत असाल तर हे पूर्णपणे हे जे सरकार आहे ते विद्यार्थ्यांचे विरोधी सरकार आहे असं आम्ही पूर्णपणे गृहीत धरू, असं आम्हाला वाटत पण आहे आणि असं घडतच आहे. तर माझी सरकारला एक विनंती आहे की तात्काळ अजितदादांनी असेल किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी याच्यामध्ये लवकरात लवकर लक्ष घालून आमचं जे काय असेल ते फेलोशिपची जाहिरात आहे 2023-24 बॅच पासून कोणत्याही प्रकारची जाहिरात प्रसिद्ध झाली नाही, तर ती जाहिरात लवकरात लवकर प्रसिद्ध करावी. आणि त्याचबरोबर आम्ही सारथी, बार्टी, महाज्योती वारंवार दर 8 दिवसाला, दर 15 दिवसाला, दर 1 महिन्यात आमचे विद्यार्थी पुणे असेल, राहुरी असेल, दापोली असेल
त्याचबरोबर नागपूरमध्ये महाज्योतीला असेल तर विद्यार्थी तिथे जातात तर तिथल्या वरिष्ठांचं वागणं विद्यार्थ्यांसोबत बरोबर नाहीये. तर आम्ही इतक्या उच्च पदवी शिक्षण घेतोय, आपल्या महाराष्ट्रात किंवा भारत देशातील सगळ्यात महत्त्वाची समज जाणारी उच्च पदवी म्हणजे डॉक्टर पदवी आहे. तर त्याच विद्यार्थ्यांना जर तुम्ही रस्त्यावर येणार भाग पडत असाल तर ही पूर्णपणे लाजिरवाणी गोष्ट आहे. तर माझ्या सरकारला एक कळकळीची विनंती आहे, जर ही विनंती जर पूर्ण नाही झाली तर सरकारला इशारा आहे की आम्ही सगळे कृषी असेल किंवा अकृषी असेल सगळे विद्यार्थी रस्त्यावर येऊ. हमारी न्यूज़ आपको किस तरह पसंद आ रही है इसके बारे में लाइक करें, शेयर करें, कमेंट्स करें. अब तक हमारे चैनल सब्सक्राइब नहीं किया तो सब्सक्राइब जरूर करें. साथ ही साथ बेल आइकन का बटन जरूर दबाएं और फेसबुक पर भी हमें फॉलो करें. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.